शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. भारताने अमेरिकेसोबतचा व्यापार करार तात्पुरता रोखला. अमेरिकेकडून आयात शुल्क निश्चित करेपर्यंत स्वाक्षरी नाही. भारताची भूमिका. भारत अमेरिकेमधील व्यापार करार पुन्हा लांबणीवर. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 1.84% वाढ. कच्च्या तेलाच्या किमती $102 प्रति बॅरेलवर. सोमवारी कच्च्या तेलाच्या दरांमध्ये 2.4% घट. शिवालिकनंतर आज नंदादेवी टँकर भारतामध्ये दाखल. देशातील गॅस टंचाई दूर होणार. आखाती देशांमधून गुजरातमध्ये 92,700 मेट्रिक टन एलपीजी साठा उपलब्ध. आखाती युद्धामुळे रिक्षाचालकांना धक्का. एलपीजी 61 वरून थेट 96 रुपयांवर. 10 दिवसांमध्ये एलपीजीचे दर वधारले. नाशिक छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅससाठी रिक्षांच्या लांबच लांब रांगा. पुण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली. घरपोच गॅसच्या ऐवजी रस्त्यावरच गॅसचं वाटप. मार्केट यार्ड परिसरामध्ये पुन्हा एकदा सिलेंडरसाठी रांगा लागल्या. जालन्यामध्ये गॅस एजन्सी गोडाऊन फोडून 110 सिलेंडरची चोरी. उठवत शिवारामधली घटना. 5.5 लाखांचा मुद्देमाल चोरीला. पोलिसात गुन्हा दाखल. पुण्याच्या चाकणमध्ये गॅसचा काळाबाजार उघड. ट्रकमधून सिलेंडर विक्री कॅमेरामध्ये कैद. 3 आरोपी फरार. तपास सुरू. तर नाशिकमध्येही विनापरवाना सिलेंडरनं भरलेला ट्रक जप्त. आखाती युद्धाचा चटका महाराष्ट्राच्या खानावळींना. ठाण्यामध्ये 60% हॉटेल्स बंद. पुण्यामध्ये पोळी भाजी केंद्रांवरील दर दुप्पट. नागपुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर स्वयंपाक. अनेक चहाच्या टपऱ्या बंद होण्याच्या मार्गावर. गॅस तुटवड्यामुळे 40% हॉटेल्स बंद. शाळेच्या कॅन्टीनला गॅस नाही. एलपीजीसाठी रांगा लागल्यात. देशामध्ये ऑपरेशन सक्सेसफुल पण पेशंट डेड अशी स्थिती. गॅस तुटवड्यावरून संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर. केंद्रीय संचलन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार. 5 राज्यांमधील तिकीट वाटपासाठी भाजपची उद्या महत्वाची बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहांची भेट घेणार. कालच शिवसेना खासदारांची शिंदेंनी भेट घेतली. एनडीए घटक पक्ष म्हणून आगामी मंत्रिमंडळ फेरबदलांवरही चर्चा होण्याची शक्यता. धर्मस्वातंत्र्य विधेयकानंतर महाराष्ट्रामध्ये समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी. भाजपा आमदार परिणय फुके आज विधान परिषदेमध्ये लक्षवेधी मांडणार. लोकसंख्येच्या ताणामुळे संसाधनं घटल्याचा. शिखर बँकेचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयानं स्वीकारला. दिवंगत नेते अजित पवारांसह सुनेत्रा पवार, रोहित पवारांना क्लीन चिट. बँक संचालकांच्या कृतीमध्ये कोणतीही बेईमानी दिसत नाही. कोर्टाचं निरीक्षण. पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची उद्या निवड. सुनेत्रा पवारांना अध्यक्षपद निवडीचे सर्वाधिकार. पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता. 11 महिन्यामध्ये देशामध्ये महागाईचा उच्चांक. महागाईचा दर 2.13%वर. डाळी, भाज्या आणि अन्नपदार्थ महागले. खाद्यतेलाच्या भावातही प्रति किलो 13 रुपयांची वाढ. आखाती देशातील युद्धामुळे सोन्या चांदीच्या दरामध्ये पडझड. चांदी 9,000 तर सोनं 2,950 रुपयांनी स्वस्त. जीएसटीसह चांदी 2.25 लाखांवर तर सोन्याचे दर 1,60,000 स्थिर. गुढीपाडव्यात आमरसपुरीचा बेत कोलमडणार. हापूस आंब्याचे दर गगनाला भिडले. एपीएमसीमध्ये आंब्याची मर्यादित आवक. पालघरच्या शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.